पाणी टंचाईचे चटके ठाणे शहरात वाढू लागलेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरचा आधार घ्यावा लागतोय. खासगी टँकर माफिया जादा पैसे उकळत असल्यानं ठाणे महापालिकेनं आता स्वतः दर निश्चित केलेत. ठाणेकरांना एका टँकर मागे 1,000 रुपये मोजावे लागणार असून त्यातील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही. गेल्या आठवड्यापासून शहरातील बहुतेक सोसायटी तसंच बड्या गृहसंकुलांमधून टँकरची मागणी वाढली आहे. पालिकेकडून देण्यात येणारे टँकर हे फक्त घरगुती वापरासाठी असून टॉयलेट, बाथरूम फ्लशिंग किंवा बांधकामांसाठी या पाण्याचा वापर करता येणार नाही. सर्वसाधारण सभेत पालिकेनं निश्चित केलेल्या दरानुसार 10,000 लिटर क्षमतेच्या टँकरसाठी वाहतुकीसह 1,000 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी 10,000 लिटर पाण्यासाठी प्रति फेरा 700 रुपये तर व्यावसायिक वापरासाठी 1,500 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तसंच टँकर मालकांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास टँकर मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. 7 प्रभाग समित्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा करण्यासाठी साकेत येथे एकच टँकर भरणा केंद्र आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्यानं वेळेत टँकरनं पाणी पुरवठा करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे घोडबंदर रोड परिसरासाठी ब्रह्मांड जलकुंभ येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आलं आहे. नागरिकांनी सोसायटीच्या लेटर हेडवर मागणी करणं आवश्यक असून कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्या स्वाक्षऱ्या तसंच पाणी पुरवठ्याबाबतची आवश्यक माहिती देणं बंधनकारक राहणार आहे.